नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेस्ट मधले जे जीके चे प्रश्न आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. त्या प्रश्नांची उत्तरं, कोणते प्रश्न होते आणि त्या प्रश्नांचे योग्य उत्तरं कोणती आहेत. सुरुवात करूया. आपला 51वा प्रश्न, इथून जीके चे प्रश्न होते. भारतीय संविधान घटना समितीचे अध्यक्ष हे कोण होते? आता घटना समितीचे अध्यक्ष यापैकी कोण होते? पर्याय क्रमांक डी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बरोबर आहे. संविधान सभेची पहिली बैठक कधी भरली होती? संविधान सभा जी आहे याची पहिली बैठक, या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा, बरोबर आहे ना. आता सच्चिदानंद सिन्हा हे काय होते? पहिल्या बैठकीचे, आणि कधी झाली होती? 9 डिसेंबरला. कधी झाली होती? तर 9 डिसेंबर 1946 ला बैठक झाली होती. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे दुसऱ्या बैठकीचे, दुसरी बैठक जी होती या दुसऱ्या बैठकीचे, आणि दुसरी बैठक झाली 11 डिसेंबर या तारखेला, 11 डिसेंबर 1946. हे लक्षात ठेवा. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 52. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष हे कोण होते बरं? यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक सी. मसुदा समिती म्हणजे कोण? तर ड्राफ्टिंग कमिटी. अच्छा, याच्यात काय सांगायचंय मला? कमेंट्स मध्ये तुम्ही सांगायचंय कोणत्या तारखेला. तारीख काय होती? 29 ऑगस्ट. बरोबर आहे ना? 29 ऑगस्ट 1947. चला, उत्तर पण सांगितलं आहे ना. या तारखेला संविधान सभेची मसुदा समिती जी आहे, ड्राफ्टिंग कमिटी, ज्याचे कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर की नाही? आणि 29 ऑगस्टला जी मसुदा समिती होती, या मसुदा समितीमध्ये याचे अध्यक्ष, बरोबर की नाही, आणि 6 सदस्य होते. काय होते? सदस्य यामध्ये सहभागी होते. महात्मा गांधी यापैकी संविधान सभेच्या किंवा घटना समितीच्या कोणत्याही बैठकीचे काहीही सदस्य नव्हते किंवा त्या समितीमध्ये नव्हते. हे लक्षात ठेवा. आलं का लक्षात? कारण बरेच जणांना असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे, तर घटना समितीचे नाहीत, मसुदा समितीचे. आणि बऱ्याच लोकांना महात्मा गांधी जे या घटना समितीचे सदस्य होते असं वाटतं, तर ते नाही आहेत. बरोबर की नाही? चला पुढे जाऊया. 53वा प्रश्न, घटनेचा संविधानाचा सरनामा कोणी तयार केला? आता याचा सरनामा कोणी तयार केलेला आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू. सरनामा जो आहे, ज्याला आपण उद्देश पत्रिका म्हणतो, 42वी घटना दुरुस्ती झाली, ज्याच्यामध्ये जे शब्द आहेत ते शब्द एकदाच टाकण्यात आले. म्हणजे आतापर्यंत एकदाच 42व्या घटना दुरुस्तीमध्ये धर्मनिरपेक्ष हे जे काही शब्द आहेत हे टाकण्यात आले, ती एकदाच झाली. त्याला उद्देश पत्रिका म्हणतात. आणि ती आपण कोणाकडनं घेतलेली आहे? अमेरिकेकडनं. हे लक्षात ठेवा. हा, पंडित जवाहरलाल नेहरू. अच्छा, तुम्हाला हे सांगायचं आहे की कोणत्या तारखेला यांनी सरनामा मांडलेला होता. चला, 54वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेची किल्ली आत्मा असे खालीलपैकी कशास संबोधण्यात आलेले आहेत? आता यापैकी जर बघितलं, मूलभूत अधिकार. आता पहिल्यांदा आपण बघूया मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य. बरोबर नाही? आता बघा, मूलभूत अधिकार जे आहेत, मूलभूत अधिकार हे कशात येतात बरं? भाग 4. बरोबर की नाही? भाग 4 मध्ये येतात. बरोबर की नाही? किती? भाग 4 नाही, भाग 3 मध्ये. बरोबर की नाही? भाग 3 याच्यामध्ये मूलभूत अधिकार. बरोबर की नाही? त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य, आधी मार्गदर्शक तत्व लिहितो आहे ना, मार्गदर्शक तत्वे. बरोबर की नाही? आता हे कधी आले? कोणत्या भागामध्ये आले? भाग 4. बरोबर की नाही? आता हे किती येतात? 36 ते किती? 51. किती बरं? 36 ते 51. आणि 51 ए जे आहेत, बरोबर की नाही, ते मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य हे काय आलं? भाग
4 आणि 51 मध्ये मूलभूत कर्तव्य आली, बरोबर की नाही. स्वर्णसिंह समिती मूलभूत कर्तव्य जी 42वी घटना दुरुस्ती झाली त्याच्यात, आणि मूलभूत कर्तव्य या आधी संविधानामध्ये नव्हते, नंतर टाकण्यात आले. 1900 कधी पहिली कधी आली? 1976 ला पहिली, म्हणजे 42वी घटना दुरुस्ती म्हणतोय, आणि पहिला आलो तोंडामध्ये 42वी घटना दुरुस्ती. आणि यामध्ये जे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले हे 10 टाकण्यात आले. नंतर मग एक टाकण्यात आली जी 86वी घटना दुरुस्ती होती 2002 ला, बरोबर की नाही. आता मूलभूत अधिकार हे काय आहेत? 12 ते 35 आहेत, बरोबर की नाही. 12 ते 35 मूलभूत अधिकार भाग 3. भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे, यामध्ये 44वा कलम महत्वाचा आहे, समान नागरिक कायद्याचा, हे लक्षात ठेवा. ओके. आता याच्यामध्ये आपण जर घटनेची किल्ली आत्मा असं म्हटलं तर उद्देश पत्रिका आहे त्याचं उत्तर येतं, बरोबर की नाही. आता काही लोकांना मूलभूत अधिकार म्हणजे मूलभूत हक्कामध्ये जे 32वा कलम आहे ते वाटते, पण त्याचं वेगळं आहे. 32वा कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे संविधानाचा आत्मा, हे लक्षात ठेवा, बरोबर की नाही. मार्गदर्शक तत्वे, उद्देश पत्रिका, मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत अधिकार हे तुम्हाला सांगितलंय मी, बरोबर की नाही. भाग 1 मध्ये काय? कलम 1 ते 4 संघराज्याबद्दल, 5 ते 11 भाग 2 मध्ये नागरिकत्व, बरोबर की नाही. त्यानंतर इथून 12 ते 35 हे काय आहे बरं? मूलभूत हक्क, भाग 3 मध्ये. भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे 36 ते 51, आणि मग भाग 4 मध्ये काय आहे तर मूलभूत कर्तव्य 51 भाग 4 हे लक्षात ठेवा. चला, भारतीय राज्यघटनेतील मूळ कलमे व परिशिष्टे किती आहेत बघा. याचं उत्तर काय बरं? 2 आहे, ऑप्शन 2, बरोबर की नाही. ऑप्शन बी 395 व 8 परिशिष्ट, बरोबर की नाही. चला, मूळ विचारले, जे मूळ राज्यघटना आहे त्यातली कलम आणि परिशिष्ट, बरोबर आहे. चला, 55वा भारतीय राज्यघटना. आता सध्याचा उपकलम पकडून हे उपकलम पकडून, बरोबर आहे. भारतीय राज्यघटना भारतीय घटना समितीने केव्हा स्वीकृत केली? कोणत्या? स्वीकृत करण्याची तारीख काय होती? 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकृत केली, बरोबर आहे. आता इथे वेगवेगळे आहेत. इथे आपला देश स्वतंत्र झाला त्याची तारीख 26 जानेवारी 1948, याच्याचा काही संबंध नाहीये. 26 जानेवारी 1950 ला अवलंबली. काय केलं? अवलंबली म्हणजेच काय? हिची सुरुवात झाली है ना. स्वीकृत म्हणजे स्वीकारली फक्त. आता ही तारीख कशासाठी? तर 1930 मध्ये रावी नदी काठी काय भरलं होतं बरं? तर पहिलं म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती म्हणजे सभा भरली होती इंडियन नॅशनल काँग्रेसची, बरोबर आहे. आणि त्यावेळेला काय करण्यात आलं तर पूर्ण स्वराज्याचा ठराव हा मंजूर म्हणजे पास करावा किंवा तशी मागणी करण्यात आली, बरोबर आहे. आता त्यानंतरच 26 जानेवारी 1930 मध्ये हे 29 ला झाली, आणि 1930 मध्ये पहिल्यांदा 26 जानेवारीला स्वातंत्र्य दिवस हा साजरा करण्यात आला, म्हणून ही तारीख घेण्यात आली, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि यावेळेला म्हणजे 2025 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला कोण होते? इंडोनेशियाचे प्रोबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे होते. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? आता अंमलात आली मगाशी मी तुम्हाला सांगितलं 26 जानेवारी 1950 ला, स्वीकृत झाली 26 नोव्हेंबर 1949 ला. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1949 हे कुठल्याही 5व्या तारखा देतात, तुम्ही त्याकडे लक्ष ठेवा. चला, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी लागलेला कालावधी. आता यामध्ये किती कालावधी लागलेला आहे? तर 2 वर्ष 11 महिने 17 दिवस है ना. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी लागलेला कालावधी हा इतका आहे, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस, बरोबर आहे. सत्र किती आले? 11. समित्या किती होत्या? 22 समित्या होत्या, बरोबर आहे. आणि
देश स्वातंत्र्य झाला, बरोबर की नाही, म्हणजेच फाळणी झाली त्याच्यानंतर 299 इतकी आपली संख्या होती. 289 हे पहिले काय होते, मूळ सदस्य. चला, भारतीय संविधानात लेख समितीचे अध्यक्ष कोण होते? लेख समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक सी. सरदार पटेल अल्पसंख्याक आणि मूलभूत अधिकार यांचे होते, बरोबर आहे. हे झेंडा, सुकाणू, बरोबर आहे, यांचे होते. पंडित नेहरू यांचा संबंध काय आहे? सरनामा. चला, भारतीय शासन पद्धती कशा प्रकारची आहे? संसदीय, बरोबर आहे, संसदीय. आता संसदीय मध्ये काय येतं सांगा? अध्यक्ष म्हणजे प्रेसिडेन्शियल, जे अमेरिकेचे आहे. संसदीय मध्ये काय येते? संसद म्हणजेच राज्यसभा, बरोबर की नाही, त्यानंतर लोकसभा आणि काय बरं, राष्ट्रपती, बरोबर आहे. 80-81 कलम आणि काय बरं 52 आहे की नाही. तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा याने मिळून आपली संसद म्हणजेच पार्लमेंट आपण ज्याला म्हणतो. भारतीय राज्यघटनेची कल्पना सर्वप्रथम कोणी सुचवली? तर मानवेंद्र रॉय यांनी पहिल्यांदा सुचवलेली आहे. ओके. भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात एकूण किती सूची आहेत? आता 7वी परिशिष्ट याच्यामध्ये सूची किती आहेत बरं? 2 आहेत, बरोबर की नाही, का 4 आहेत? 3 आहेत. 3 आहेत. भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये किती आहे? 3 आहेत. चला, सध्या भारतीय राज्यघटनेत किती कलमे परिशिष्ट आहेत? मगाचाच प्रश्न मला वाटतं. आता बघितलं तर आपलं उत्तर काय होतं? पर्याय क्रमांक सी. सी का किती? बी. सीच आहे ना. 467, बरोबर आहे ना. 467 व 12. घटना समितीचे कायदेशीर सल्लागार की कोण होते? BN राव. काय बरं? BN राव. भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टामध्ये एकूण राष्ट्रीय भाषांचा समावेश केलेला आहे. 22. किती? 22 भाषांचा. 8व्या परिशिष्टामध्ये किती आहे? 22 भाषांचा. अच्छा, तुम्हाला माहिती आहे की नाही, आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अच्छा, आता आपण जे बघतोय ते मोफत लाईव्ह टेस्ट जी 10 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन टेस्ट दर रविवारी सकाळी 11 वाजता असणार आहे आणि याचं 10 ऑगस्ट यापासून सुरू करण्यात आली, कालपासून. याचं स्पष्टीकरण आज 11 वाजता आपल्या युट्यूब चॅनल वरती. आपली लाईट गेली होती म्हणून हा भाग जो आहे तो रेकॉर्डेड फॉर्म मध्ये, ओके, लाईव्ह नाहीये. अच्छा, मध्येच आपलं सायन्स आलेले मॅडमने त्याचं विश्लेषण केले. चला, नुकतेच भारतीय तटरक्षक दलात सहभागी झालेले समुद्र प्रच्छेद याचा संबंध कशाशी आहे? आता हे चालू घडामोडीच्या बाबतीत आहे. समुद्र प्रच्छेद याचा संबंध काय? प्रदूषण नियंत्रण नौका. नुकतीच काय आहे? प्रदूषण नियंत्रण नौका. अच्छा, तुम्हाला माहितीच आहे आपले नौदलाचे कोण आहेत? दिनेश कुमार त्रिपाठी आहेत, बरोबर की नाही. आणि परमेश्वरमणी हे तटरक्षक दलाचे आहेत. नौदलाचा दिवस आपण 4 डिसेंबरला, तर तटरक्षक दलाचा आपण 1 फेब्रुवारीला साजरा करतो, है ना. समुद्र प्रच्छेद. भारतीय लष्कराचा लष्करी सराव ड्रोन प्रहार कुठे आयोजित करण्यात आला? ड्रोन प्रहार जो आहे हा अरुणाचल प्रदेश इथे आयोजित करण्यात आला, है ना. ड्रोन प्रहार. वाघ दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला? हा 29 जुलैला वाघ दिवस, बरोबर आहे ना. कालच कोणता झाला? 10 ऑगस्टला. 10 ऑगस्ट या दिवशी सिंह दिवस. काय बरं? सिंह दिवस, हे लक्षात ठेवा, है ना. आणि उद्या कुठला असणार आहे? 12 ऑगस्टला हत्ती दिवस.
12 ऑगस्टला कुठला असणार आहे? 12 ऑगस्ट हत्ती दिवस. ठीक आहे, चला. फिडे महिला विश्व कप 2025 ची विजेती कोण बनलेली आहे? आता फिडे महिला विश्व कप जो आहे 2025 दिव्या देशमुख बनलेली आहे, पहिल्यांदाच भारतीय. आणि दिव्या देशमुख ही काय झाली आहे? ही झाली आहे भारताची 88वी कितवी 88वी ग्रँड मास्टर, बरोबर की नाही? आणि चौथी महिला झाली. कोण झाली? चौथी महिला ही ग्रँड मास्टर बनलेली. पहिली कोण? कोनेरू हम्पी. दुसरी कोण? द्रोणावली. तिसरी कोण? आर वैशाली. आणि आता चौथी दिव्या देशमुख. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कोणत्या देशाने जगातील सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब गाझाप सादर केलेला आहे? कोणी केलेला आहे? तुर्कीने. नॉन न्यूक्लिअर बॉम्ब जो आहे गाझाप, आला का लक्षात? हा काय आहे? तुर्कीने तयार केलेला आहे. तर हे सगळे प्रश्न आपल्या जेकेचे होते, जनरल नॉलेजचे प्रश्न याच्यात टाकलेले आहेत, जे आपण वेळोवेळी घेतलेलेच आहेत, बरोबर की नाही? गाझाप हा नॉन न्यूक्लिअर आहे, कारण यामध्ये पार्टिकल्स आहेत असे जवळपास 10,000च्या आसपास, आणि ते बस्ट म्हणजे फुटले की साधारण 1 किलोमीटर एवढा ते परिघापर्यंत ते पसरू शकतात. आणि विचार करा, असे 10,000 तुकडे म्हणजे किती विध्वंस होऊ शकतो, बरोबर की नाही? 900 किलोच्या आसपास याचं काहीतरी वजन आहे. तर हे लक्षात ठेवा. ओके, आता वेळोवेळी ऑपरेशन तर सांगितलेलं आहे तुम्हाला, इस्रायलचं, इराणचं, बरोबर की नाही? रायझिंग लाईन, इस्रायलने इराणवर हल्ला केलेला. इराणने मग काय केलंय? ट्रू प्रॉमिस 3. त्याच्यानंतर अमेरिका मदतीला आली, तिने इराणवर हल्ला केला. इराणचे 3 अणुकेंद्रावर, नतांज, फोर्डो आणि इश्पेहान. आणि त्या ऑपरेशनला अमेरिकेने नाव काय दिलं होतं? मिडनाईट हॅमर, है ना? आणि मग इराणने ओमानच्या अमेरिकेतल्या एअरबेस, म्हणजे अमेरिकेचा एअरबेस जो ओमानमध्ये, तिथे हवाई हल्ला केला. त्याचं नाव होतं काय बरं? तुम्ही सांगायचं कमेंट्स मध्ये, है ना? चला, तर हे आपले प्रश्न होते. मला वाटतं पुढचा प्रश्न, तर असेच आपल्या टेस्ट सिरीज हे शनिवारी म्हणजे रविवारी येणार, शनिवार म्हणतो रविवारी 11 वाजता येणार, आणि विश्लेषण सोमवारी 11 वाजता केलं जाणार. ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, नमस्कार. संडेला आपली जी टेस्ट झालेली आहे त्या टेस्टमध्ये सामान्य विज्ञानाचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता आले आहे की नाही ते आज इथे जाणून घेणार आहोत आपण. तर बघा, सामान्य विज्ञानाचे जे प्रश्न तुम्हाला टेस्टसाठी दिले होते ते सर्व क्वेश्चन कुठे ना कुठे कधी ना कधी आलेले प्रश्न आहे, म्हणजे ते PYQ क्वेश्चन होते. सो आता ते कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केले आणि ते बरोबर आहे की नाही ते आज इथे बघणार आहोत. ठीक आहे, सेशनला शेअर करून घ्या प्रत्येकाने, आणि लाईक सुद्धा करून घ्यायचं आहे. बघा, आता 66 नंबर पासून प्रश्न होते. तर खालीलपैकी शर्करेचा सर्वात मोठा स्रोत कोणता? तर साखर कुठून तयार होते? शर्करेचा सर्वात मोठा स्रोत विचारलेला आहे. कलिंगड, बीट, ऊस आणि खारीक. तर साखर कुठून तयार होते? ऊसापासून. म्हणजे ऑब्विसली आन्सर काय येईल तुमचा? पर्याय नंबर 3 ऊस. ठीक आहे, तर शर्करेचा समृद्ध आणि सर्वात जास्त मोठा स्रोत कोणता आहे? ऊस असणार आहे. ठीक आहे, पर्याय नंबर 3. मला असं खात्री आहे की तुम्ही हे प्रश्न बरोबर दिलेले आहे, या प्रश्नांचं उत्तर तुम्ही बरोबर लिहिलेलं आहे. ठीक आहे, देन पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न तुम्हाला दिला होता मी आरोग्यशास्त्रातून. ठीक आहे, जसं की मागे जी पोलीस भरती झाली आहे लास्ट इयरची, ओके, आरोग्यशास्त्र, तर त्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न हे आरोग्यशास्त्रावर विचारले गेले, विषाणू जीवाणूवर विचारले गेले, आदिजीव कृमीवर विचारले गेले होते. ठीक आहे, नाही काही तर ह्या आजाराला ट्रीट करण्यासाठी कुठल्या औषधोपचार पद्धती वापरल्या जातात यावर जास्त भर होती. सो आपल्याला आरोग्यशास्त्राचा सुद्धा बाकीच्या विषयांसारखाच अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, बघा, खालीलपैकी कोणता रोग डासांद्वारे पसरतो? म्हणजे इथे तुम्हाला विचारलं वेक्टर. ठीक आहे, वेक्टर म्हणजे काय? जो काय करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करतो आहे? आजारला कॅरी फॉरवर्ड करतोय, आजार वाहून नेण्याचं काम करतोय, तो झाला वेक्टर. मग कोणता असा रोग आहे जो डासांद्वारे नाही पसरत? मग तुम्हाला एक त्याच्यामधून ओळखायचं आहे, जसं की पहिलं पिवळा ताप दिलाय, हत्तीपाय रोग दिलाय, डेंग्यू ताप दिला आणि काला आजार दिला. तर हे तुम्हाला तिघं पण माहिती पाहिजे, कारण प्रश्न तुम्हाला कसेही टाकले जातील. काय आन्सर लावलं तुम्ही इथे?
ठीक आहे. तर पिवळा ताप येलो फिवर ज्याला तुम्ही म्हणतात ते कशाने पसरतो? एडिस इजिप्ती डासाच्या चावल्याने पसरतो. ओके, म्हणजे इथे काय झालं, डास तर होताच वेक्टर म्हणजे डासामुळेच पसरला. त्यानंतर हत्ती पाय रोग. आता हत्ती पाय रोग हा कृमीमुळे होतो. ऍक्च्युली तो होतो कृमीमुळे. फिलॅरिसिस नावाची जी जंतू आहे, कृमी म्हणतो आपण त्याला, त्याच्यामुळे तो होतो. पण तो पसरतो कोणामुळे? ती कृमी जाते का पसरायला? नाही. तो जो आहे आजार तो डासाद्वारे पसरतो. कोणत्या डासाद्वारे? क्युलेक्स डासाच्या मादीद्वारे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. जर बघा पिवळ्या तापाबद्दल विचारलं तर एडिस इजिप्ती, त्यानंतर जर हत्तीपाय रोग बद्दल विचारलं तर क्युलेक्स, काय लिहिणार तुम्ही इथे? क्युलेक्स डासाची मादी. आणि जर डेंग्यू ताप म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे कोणाद्वारे? एडिस इजिप्ती. आणि काला आजार, आपला आन्सर काय येणार आहे? काला आजार. तर काला आजार होतो का बरं? लेशमिनिया नावाची जो जीवाणू आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे काला आजार होतो. पण तो पसरतो कोणामुळे? तर तो पसरतो सँड फ्लायमुळे. ठीक आहे, जी माशी आहे, मातीतील माशी, तिच्याद्वारे पसरतो. म्हणजे डासाद्वारे पसरत होता का? नाही. म्हणून आन्सर काय आला? पर्याय नंबर चौथा. तुम्ही हे आन्सर दिलं नसेल तर चेक करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक ऑप्शनला व्यवस्थित चेक करून घ्यायचं. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न आपला काय होता? तर आता खाली आता एवढे जे क्षार दिलेले आहे, तर जे मिनरल्स आहे, कोणत्या क्षारांच्या कमतरतेमुळे प्रतिकार क्षमता खालावते? प्रतिकार क्षमता म्हणजे काय? की कुठल्याही आजाराविरुद्ध आपल्या शरीराची एक ताकद आहे, एक क्षमता आहे त्या आजाराला थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी. तर कोणतं क्षार तुमच्या शरीरामध्ये जर कमी होत असेल तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट कशावर पडेल? तुमच्या इम्युन सिस्टीमवर पडेल. मग बघा कॅल्शियम, जस्त, शिसे आणि तांबे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की शिसे आपल्यासाठी खूप हानिकारक आहे. तर तुम्ही लगेच याला कट केलं असेल. शिसे आपल्याला ऑलरेडी हानिकारक आहे, ते तर आपल्याला चालणार नाही. प्रश्नात काय दिलंय ते व्यवस्थित बघायचं की कोणतं असं मिनरल आहे, कोणतं असं क्षार आहे की ज्याचं सेवन तुम्ही कमी केलं, जे तुमच्या शरीरात कमी असेल तर तुम्हाला इम्युन सिस्टीमचा त्रास होईल. मग हे शिसे तर आपल्याला त्रास देतं, मग त्याला काढून टाका. कॅल्शियमचा इम्युन सिस्टीमवरती काही फरक पडत नाही, सो ह्याला तुम्ही काढून टाका. मग उरतं जस्त आणि तांबे. तर इथे आन्सर तुम्ही जस्त दिलं, झिंक, तरी पण चालणार आहे. झिंक आपल्या शरीरामध्ये इम्युन सिस्टीम मध्ये ज्या बी सेल्स असतात ना, बी सेल, त्याला तुम्ही काय म्हणतात? हेल्पर सेल असतात. त्या आपल्या प्रतिकार जी आपली प्रतिकार क्षमता असते, रोग प्रतिकार क्षमता असते, त्याला वाढवायस मदत करतात. ठीक आहे, तर त्याला मजबूत करण्यासाठी झिंक आपल्याला लागतं. त्याचसोबत तांबे जरी तुम्ही आन्सर केलं असेल तरी पण ते परफेक्टच आहे, करेक्टच आहे. पण सगळ्यात जास्त चांगल्या पर्यायाने त्याचा आन्सर जस्त पण येऊ शकतं, तांबे पण येऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यापैकी दोन आन्सर यापैकी तुम्ही एकही दिला तरी सुद्धा चालणार आहे. ओके, चला समजलं असेल तर जाऊया पुढे. बघा आता इथे दिलेला आहे खालीलपैकी मानवी शरीरात आढळणाऱ्या पदार्थांचा पीएच नुसार योग्य चढता क्रम लावा. ठीक आहे, तुम्हाला आता काय करायचंय? चढता क्रम लावायचा आहे. म्हणजे जो सगळ्यात कमी वाला पीएच आहे तो पहिले लिहायचा, मग मधला, मिडल वाला आणि नंतर लास्ट वाला. म्हणजे तुम्ही काय करणार? त्याचा चढता क्रम लावा. ओके, काय वाटतं मग याच्यात तुम्हाला? जठर रस, लाळ आणि रक्त. रक्ताचा पीएच तर आपल्याला तोंडी पाठ आहे तो सांगायची गरजच नाही. रक्ताचा पीएच आहे 7.4 आणि हा इम्पॉर्टंट क्वेश्चन असू शकतो येत्या पोलीस भरतीसाठी. कारण पीएच जर विचारला गेला तर सगळ्यात आधी पीएच रक्ताचाच विचारला जातो. त्याच्यानंतर आहे जठर रस. तर जठर रस ना तीव्र ऍसिडिक आहे. आपल्या शरीरामध्ये जठरामध्ये HCl असतं ज्याचा पीएच तुमचा 2.2 पासून समथिंग असतो. ठीक आहे, म्हणजे काय झाला? तो लहान झाला. त्यानंतर आहे लाळ. तर लाळेचा पीएच किती असतो? लाळेचा पीएच असतो 6.5 च्या पुढचा. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचंय? याचा चढता क्रम लावायचा असेल, सगळ्यात पहिले कोण येईल? मग जठर रस, मग कोण येईल? लाळ, मग कोण येईल? रक्त. माझा आन्सर कुठे आहे? पर्याय नंबर पहिला. बघा बरोबर आहे की नाही? हे कोणी कोणी दिलं मग हे आन्सर? ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? चल पुढचा प्रश्न, हा लास्ट क्वेश्चन आहे. विषाणू हे कशाचे बनलेले आहेत? विषाणू प्रथिने, मेद, त्यानंतर न्यूक्लिक ऍसिड आणि प्रथिने, मेद व कार्बोदके आहेत. विषाणू आतापर्यंत आपण हे क्लासिफाईड नाही करू शकलो आहोत की विषाणू हे जिवंत आहेत की ते मृत आहेत. ठीक आहे, विषाणू एकमेव असं गोष्ट आहे की ज्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन बोलतो ना आपण, ते सुद्धा प्रेझेंट नाही. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे काय?
जे आपल्या पेशींचं मेम्ब्रेन असतं, ज्याला तुम्ही काय म्हणतात, पेशी पटल म्हणतात, जी काय आहे पेशीची बाहेरची लेयर आहे. ठीक आहे. बाकीचे पेशींना ती काय करते, बाहेरच्या वातावरणाशी संरक्षित ठेवते. हे इंटरनल इन्व्हायरमेंट आहे, हे एक्सटर्नल आहे. तर ह्याच्यामध्ये जी असते ती असते प्लाझ्मा मेम्ब्रेन. ती सगळ्यांना असते. जेवढे पण छोटे छोटे बारीक बारीक जरी जंतू असतील तर त्यांच्या पण पेशीलाही असते, पण विषाणूला नसते. कारण विषाणू हे मृत आहे, ते जिवंत आहे असं अजून कुठेही आलेलं नाही. सो ते कशापासून बनलेले आहे, तर ते बनतात न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन पासून. म्हणजे पर्याय नंबर दुसरा आला आपला योग्य. तर अशा पद्धतीने आपले होते सायन्सचे 5 क्वेश्चन जे ह्या टेस्टमध्ये होते. तर किती जणांनी बरोबर आन्सर दिलेले आहे ते मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि खूप छान पद्धतीने अभ्यास करत राहायचा आहे. टेस्ट आपल्या कंटिन्यू सुरू असणार आहे. सो संडेला तुमची ही प्रॅक्टिस होईल आणि नंतर तुमचं विश्लेषण सुद्धा इथे छान पद्धतीने घेतलं जाणार आहे. लेक्चरला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले काय करायचं, टिकर मराठी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ॲपमध्ये तुम्हाला हे सर्व मिळत असतं, टेस्ट सिरीज असू दे किंवा आपल्या PDF. तर ॲपला सुद्धा डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲप तुम्ही प्ले स्टोअरमधून जाऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकता. ओके. तर बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया. जय हिंद. बघा पुढचा क्वेश्चन काय, खालील पर्यायातून विसंगत घटक ओळखा. जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, इतिहास आणि रसायनशास्त्रामधलं विसंगत काय झालं, इतिहास. बाकीचे सगळे काय आहेत, तर घटक आहेत. सायन्सच म्हणू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मराठी भाषा बोलणारे काही लोक हिंदी बोलणाऱ्या काहींना इंग्रजी बोलता येते. कोणताही इंग्रजी बोलणाऱ्यास मराठी बोलता येत नाही किंवा मराठी भाषा येत नाही. वरील माहिती संपूर्णपणे खालीलपैकी कोणत्या आकृतीत दर्शवता येईल. 4 आकृत्या, 4 वेन आकृत्या दिल्यात. मराठी भाषा बोलणारे काही लोक हिंदी बोलतात. मराठी बोलणारे काही जण हिंदी बोलणाऱ्यांना काहींना इंग्रजी येते, पण कुठल्याही इंग्रजी बोलणाऱ्याला मराठी भाषा येत नाही. तर ही वेन आकृती कुठली झाली, पर्याय क्रमांक 3 मध्ये तंतोतंत फिट झाली. यानंतरचा पुढचा प्रश्न. ठीक आहे. पण लक्षात ठेवायचंय, तुम्हाला दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या टिकर मराठी ऍप मध्ये फ्री मध्ये ऑनलाईन मॉक टेस्ट भेटणार आहे 100 मार्काची, जिचं विश्लेषण दर सोमवारी सकाळी 11 वाजता आपल्या या टिकर मराठीच्या YouTube चॅनलवर उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. 10 म्हणजे कालपासून ही टेस्ट सुरुवात झालेली आहे. तर प्रत्येक रविवारी न चुकता टेस्ट द्यायची. सकाळी 11 वाजता टेस्टला सुरुवात होईल. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका सांकेतिक भाषेत जर ट्रेंड हा शब्द VUISJ असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत ब्रिटिश हा शब्द कसा लिहिला जाईल. ट्रेंड TREND, ब्रिटिश BRITISH, TUV RSTU EFGHI NOPQRS DEFGHIJ. 2 ने, 3 ने, 4 ने, 5 ने, 6 ने पद क्रमाने पुढे चालले. मग B नंतर CD RSTUI JKLMT UVWXY JKLMNO. बघा 2 3 4 5 6 7 STUVWXYZ आणि 8 16 वर आहे P. उत्तर काय झालं, DUMYOZP. पर्याय क्रमांक झालाय आपला दुसरा. त्यानंतरचा पुढचा प्रश्नावर जाऊयात. प्रियांश हा उगवतीच्या दिशेकडे 12 मीटर अंतर चालून गेल्यानंतर डावीकडे वळाला आणि 9 मीटर अंतर चालल्यावर तो पुन्हा डावीकडे वळाला आणि 24 मीटर अंतर चालल्यावर तो डावीकडे वळून 18 मीटर अंतर चालत जाऊन थांबला. तर मूळ ठिकाणापासून तो सध्या किती किलोमीटर अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे. 15 मीटर वायव्य, 15 मीटर नैऋत्य, 15 मीटर आग्नेय, 15 मीटर ईशान्य. बघा प्रियांश हा उगवतीच्या दिशेने म्हणजे पूर्व दिशेने किती गेला, 12 मीटर गेला. त्यानंतर डावीकडे वळून 9 मीटर गेला. त्यानंतर पुन्हा डावीकडे वळून 24 गेला. त्यानंतर डावीकडे वळून 18 गेला.
सुरुवातीच्या किंवा मूळ ठिकाणापासून तो आता कुठल्या दिशेला आहे, ही कोणती दिशा जाते आपली, नैऋत्य. म्हणजे उत्तर कन्फर्म झालंय, पर्याय दुसरा बी. पण आता 15 मीटर कसं आलं तर बघा, कर्ण दिसला म्हणजे पायथागोरस वापरायचा आहे. ही बाजू 9 झाली म्हणजे ही पण 9 आणि ही पण 9, 9 9 18 होणार बरोबर. ही 12 मग ही 12, मग एक बाजू 12 भेटली, एक बाजू 9 भेटली. 12 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग, 12 चा वर्ग 144, 9 चा वर्ग 81, वर्गमुळात 225. उत्तर किती आलं, 15 मीटर. तो सुरुवातीच्या ठिकाणापासून कुठे आहे, 15 मीटर नैऋत्येला आहे. पुढचा प्रश्न, ACFJ USPL तर BDGK बरोबर काय. ACFJ साठी दिलंय BDGK, तर USPL बघा, A नंतर BCDFGJK UVSTPQLM. प्रत्येक वर्ण कितीने पुढे गेलाय, एक एक ने. उत्तर काय झालं, VTQM. पर्याय कुठला झालाय, तिसरा झाला. पुढच्या प्रश्नाकडे या. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 84, 195, 240, 82. पटापट. आता ऑफकोर्स गुणाकार असणार आहे. या दोघांचा गुणाकार करा, 5 त्रिक 15. या दोघांचा गुणाकार करा, 8 सक 48. 15 आणि 48 किती झाले, 63. त्या दोघांचा गुणाकार करा, 7 दुने 14. या दोघांचा 9 त्रिक 27. 27 अधिक 14 झाले 41. बरोबर आहे. पुन्हा 7 सकम 42, 8 पंचे 40. 42 आणि 40 किती झाले, 82. वरच्या दोघांचा गुणाकार, शेवटच्या दोघांचा गुणाकार, त्यांची बेरीज मध्ये लिहिली आहे. बरोबर झालंय, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. जर 17 ऑगस्ट 2003 हा रविवार असेल तर 12 सप्टेंबर 2014 रोजी आठवड्याचा दिवस कोणता होता. रविवार, सोमवार, शुक्रवार, बुधवार. 17 ऑगस्ट 2003 ला काय होता, रविवार होता. बारा सप्टेंबर 2014 चा विचारला. 17 ऑगस्ट 2003 पासून 17 ऑगस्ट 2004 चा वार काढा. हा रविवार होता. 2004 लीप वर्ष असल्यामुळे वार 2 ने पुढे जाऊन मंगळवार येणार. तिथून 12 सप्टेंबर 2014 चा वार. ठीक आहे, जमेल का. यापेक्षा एक काम करू, 17 ऑगस्ट 2013 पासून 2014 चा वार काढा. 1 मिनिट द्या. 17 ऑगस्ट 2003 पासून 17 ऑगस्ट 2014 चा वार काढून घ्या. ठीक आहे, मग आता बघा 2003 पासून 2014 पर्यंत किती वर्ष आहे. 5 6 7 8 9 10 11 12 13 14. बरोबर आहे. किती वर्ष झाले टोटल, 11 वर्ष झाले. या 11 वर्षामध्ये लीप वर्ष किती झाले, 4 च 8 च 12 च असे 3 लीप वर्ष झाले. 11 आणि 3 14. 14 ला 7 ने भागलं बाकी 0, म्हणून रविवारच्या पुढे 0 वर रविवार येणार. आता 17 ऑगस्ट 2014 पासून 12 सप्टेंबर 2014 चा वार काढा. ऑगस्ट महिन्याचे 31 दिवस असतात, त्यातले 17 दिवस गेले, 14 दिवस उरले. त्याला 7 ने भागलं 0. सप्टेंबर महिन्याचे 12 दिवस, 7 ने भागलं 5. रविवारच्या पुढे 5 दिवस, मागे 2 दिवस. उत्तर काय झालं, शुक्रवार. पर्याय कुठला झाला, तिसरा. काय केलं आपण, 2003 पासून 2014 पर्यंत टोटल 11 वर्ष आणि 3 लीप वर्ष. 11 आणि 3 किती झाले, 14. 14 ला 7 ने भागलं बाकी 0 आले. ऑगस्ट महिना 31 दिवसांचा, 31 मधनं 17 गेले, उरले 14 दिवस, 7 ने भागलं बाकी 0. सप्टेंबर महिन्याचे 12 दिवस म्हटले होते, त्याला 7 ने भागलं बाकी 5, म्हणून 17 ऑगस्टच्या पुढे 5 दिवस पुढे
रविवार नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. फायनल उत्तर काय झालं? शुक्रवार झालं. चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात. एका सांकेतिक भाषेत का दे से म्हणजे अमित रीड्स बुक, मे दे जीएस म्हणजे राम रीड्स मॅगझिन, तसेच बुक अँड मॅगझिन्स यासाठी का मोप जीएस हा संकेत वापरला जातो, तर अमित अँड राम साठी कोणता संकेत असेल? 4 ऑप्शन आहे. सांकेतिक भाषेवर याकरता जास्त क्वेश्चन टाकले आहेत कारण की त्याच्यामध्ये तुम्ही गडबडता आणि 2024 मध्ये सांकेतिक भाषेवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेले. ऍव्हरेज जर काढला तर एका पेपर मध्ये जवळजवळ 3 ते 4 प्रश्न आहेत सांकेतिक भाषेचे. बघा इथे रीड्स आहे, इथे रीड्स आहे, दोघांमध्ये कॉमन झाले दे, कट करून टाकलं. इथे बुक आहे, इथे बुक आहे, दोघांसाठी कॉमन, बुक साठी काय झालं का, अमित साठी काय उरलं से, अँड आणि मॅगझिन नाही राम, राम आणि पहिले तर मॅगझिनचा कट करा, मॅगझिन साठी आहे जीएच, राम साठी आलं मे, अँड साठी आलं मॉप. उत्तर काय झालं से मॉप मे. पर्याय कुठला झाला? दुसरा. पुढच्या प्रश्नाकडे या. 52 खेळण्याच्या पत्त्यांच्या चांगल्या प्रकारे फेरफार केलेल्या डेक मधून एक कार्ड काढले जाते. काढलेलं कार्ड एक्का असण्याची शक्यता किती? 1/16, 2/13, 1/13, 1/26. 52 पत्त्यामध्ये एक्के किती असतात? 4. 4/52. 4 एक्के 4, 4 एक्के 4, 4 त्रिक 12. उत्तर किती झालं? 1/13. पर्याय कुठला झाला? तिसरा. यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे या. सुमित, गौरव, हातीम, वरुण, शक्ती आणि जैद हे सर्व उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसलेले आहेत. गौरव हा अमितच्या डावीकडे चौथा आहे. गौरव काय आहे? अमितच्या डावीकडे 1, 2, 3, 4. शक्ती एका कोपऱ्यात बसलेली आहे. बर. जैद हा गौरवच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी आहे. जैदा 1, 2, 3 गौरवच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी. ठीक आहे. हातीम हा शक्तीच्या डावीकडे चौथा आहे. जर मी इथे शक्तीला घेतलं तर शक्तीच्या डावीकडे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कोण झाला? हमीद. 1, 2, 3, 4, 5, 6 जण आहे. बरोबर. हातीम येणार आहे तसं ना. हातीम हा शक्तीच्या डावीकडे चौथा आहे. बर. आणि काय राहिलं? अजून कोण उरला? फक्त वरुण. झाली माहिती कंप्लीट. बघा गौरव हा अमितच्या डावीकडे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा झाला. शक्ती एका कोपऱ्यात बसली. हातीम हा शक्तीच्या डावीकडे 1, 2, 3, 4 झालं. जैद गौरवच्या उजवीकडे 1, 2, 3 बसला. तर जैदच्या डावीकडे दुसऱ्या ठिकाणी कोण बसलं? थँक्यू. जैदच्या डावीकडे दुसरं. जैदच्या डावीकडे पहिला आणि दुसरं कोण बसलंय? हातीम बसलाय. म्हणजे उत्तर काय झालं? पर्याय तिसरा. पुढच्या प्रश्नाकडे या. सर्व कादंबरी पुस्तके आहेत. काही कविता संग्रह पुस्तके आहेत. वरील विधानांचा विचार करता खालीलपैकी योग्य अनुमान ओळखा. सर्व पुस्तक कादंबरी आहेत. सर्व कादंबरी कविता संग्रह आहेत. काही पुस्तक कादंबरी आहेत. यापैकी कोणतंही नाही. सर्व कादंबरी पुस्तक, सर्व कादंबरी पुस्तक, काही कविता संग्रह पुस्तक. यावरून चेक करा. सर्व पुस्तक कादंबरी आहे का? नाही. सर्व कादंबरी कविता संग्रहालय नाही. काही पुस्तक कादंबरी आहेत. हो आहेत. उत्तर काय झालं? पर्याय चौथा. हे आपण दररोज सोडवतो. पुढच्या प्रश्नाकडे चला. काय सांगितलंय? खालील शब्दांची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा. गुड, ग्रेट, ग्रूम, ग्राम, ग्रेसफुल. इंग्रजी शब्दकोश म्हणजे आपली इंग्लिश डिक्शनरी.
ज्याच्यामध्ये ए पासून ते झेड पर्यंतचे अक्षर असतात. जर आता या सगळ्यांचं पहिलं अक्षर घेतलं तर सगळं जी ने सुरुवात होतंय. जी 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 आणि जी. दुसरं अक्षर घ्या. ओ आर 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 आर. पहिले ओ येतो म्हणजे सगळ्यात पहिला शब्द गुड येणार 1 नंबरवर. मग नंतर काय येतं सगळीकडे आर 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 आर. त्याच्या पुढचा शब्द ई ए ओ ए. पहिले ए येतो मग काय येतं ई येतं आणि मग ओ येतो म्हणजे सगळ्यात शेवटी तर ग्रूम येणार. यामुळे तुमचं उत्तर आलंय. सगळ्यात शेवटी 3 पर्याय पहिला पण याच्या 2 मध्ये पण आहे. इथे त्याच्यानंतर ग्रेट येतंय म्हणजे 2 उत्तर आलं. आता पर्याय दुसरं ठीक आहे. आता परत ग्रेसफुल आणि ग्राम मध्ये पहिले सी येतो का एन येतो. पहिले सी येतो. झालं ग्रेसफुल आणि ग्राम. हा आहे 5 वर हा आहे 4 वर. इंग्रजी शब्दकोशामध्ये आपल्याला ही कशा पद्धतीने मांडणी दिसेल 1 5 4 2 3. उत्तर काय झालं दुसरं. सध्या म्हणजे गेल्या वेळेस यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामुळे मी हा प्रश्न टाकला आहे. पुढचा प्रश्न. रक्षाबंधन ऑफर साठी तुम्ही ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आहे का नाही बघा. दिलेल्या आकृतीमधील गहाळ संख्या शोधा. सोपं आहे. बघू कोणाकोणाला जमतंय. खूप सोपं आहे. बरं पहिले या दोघांचा गुणाकार करा. 6 पंचे 30 3 त्रिक 9 30 अधिक 9 39 झाले. इथे 4 चोक 16 7 चोक 28 हे झाले. 7 चा 14 चे 4 हातचा आला 1 2 3 4 45च होतात. मग आता काय लॉजिक आहे. हे तर बसत नाही. इथे 5 पाहिजे. मी तरीच म्हटलं गडबड झाली आहे. इथे 5 पाहिजे. पेपर मध्ये हे असेल तर माझ्याकडनं मिस्टेक 1 मार्क तुम्हाला. इथे 3 चोक 12 5 5 25 25 आणि 12 37. फायनल उत्तर काय झालं 37 झालं. पर्याय कुठला झाला दुसरा. पुढच्या प्रश्नावर या. पुढचा प्रश्न काय नातेसंबंध. ए ची आई ही आर ची बहीण आणि एस ची मुलगी आहे. ए ची आई ही आर ची बहीण आणि एस ची मुलगी आहे. एन ही आर ची मुलगी आहे. एन ही आर ची मुलगी झाली आणि एम ची बहीण आहे. एन ही एम ची बहीण आहे. तर एन चे एस सोबत नातं काय. एन ही एस ची कोण. आपल्या मुलाची मुलगी नान. आपल्या मुलीची मुलगी नान. आर मुलगा आहे का मुलगी आहे माहिती नाही पण मुलाची मुलगी असू द्या का मुलीची मुलगी असू द्या आपली येणार काय उत्तर नात कन्फर्म येणार. कारण की एन काय आहे बहीण असल्यामुळे ही स्त्रीलिंगी झाली. म्हणून मुलाचा मुलगा नाही येणार. मुलीचा मुलगा पण येऊ शकतो. ही तर आई आहे त्याच्यामुळे ही स्त्रीलिंगीच आहे. बस फक्त या दोघींचंच लिंग माहिती बाकी कोणाचंच नाही. पुढचा प्रश्न. 30 विद्यार्थ्यांच्या वर्गात एस च्या पुढे आर 7व्या क्रमांकावर आहे. एस च्या पुढे आर 1 2 3 4 5 6 7 वर आहे. जर एस चं स्थान शेवटून 17वर असेल. हा शेवटून 17 18 19 20 21 22 23 24 तर आर चं सुरुवातीपासूनचं स्थान किती. सुरुवातीपासून 30 मधनं 24 गेले 6 त्यामध्ये 1 मिळवलं उत्तर आलं 7. आपल्याकडे टोटल किती जण आहेत 30 जण आहेत. बघा 24 नंतर 25 26 27 28 29 30 1 2 3 4 5 6 7 आर वरून 7वा शेवटून 24वा. उत्तर कन्फर्म 7 पाहिजे असेल ज्यांनी
अधिक 1 केलं नाही त्यांचा आता -1 झालेला असणार आहे, हे 100% बरोबर आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊयात. चला, जर कालच्या 2 दिवस आधी रविवार होता, कालच्या 1 आणि 2 दिवस आधी काय होता? रविवार. सोमवार, काल मंगळवार, आज झाला बुधवार, तर उद्या गुरुवार, उद्यानंतर 3 दिवसांनी 1 2 3 दिवसांनी कुठला वार झाला? शुक्रवार, शनिवार, रविवार. कन्फर्म उत्तर काय झालं? रविवार. काल पासून 2 दिवस आधी, कालपासून 1 आणि 2 दिवस आधी रविवार, मग सोमवार मंगळवार, आज झाला बुधवार, उद्या गुरुवार आहे, गुरुवार पासून 1 2 3 दिवस शुक्रवार शनिवार रविवार. कन्फर्म उत्तर झालंय. पुढचा शेवटचा प्रश्न बुद्धिमत्ताचा. MPJBRT आणि F एका वर्तुळात केंद्राकडे बघत बसलेले आहेत. किती जण आहेत? 3 4 5 6 आणि 7 जण आहेत. वर्तुळ काढा, त्यांचे 7 भाग करा. 1 2 3 4 5 6 7. प्रत्येकाची ही झाली उजवी बाजू. आता बघा, बी हा J च्या बाजूला, J च्या डाव्या बाजूला तिसरा आहे. J च्या डावीकडे पहिला, दुसरा, तिसरा B आहे, जो M च्या डाव्या बाजूला दुसरा आहे. B काय आहे? M च्या डावीकडे पहिला, दुसरा. P हा B च्या डाव्या बाजूला तिसरा आहे, B च्या डावीकडे पहिला, दुसरा, तिसरा, P झाला. आणि P हा R च्या उजव्या बाजूला दुसरा आहे, R च्या उजवीकडे पहिला, दुसरा, P झाला. T हा M चा तात्काळ शेजारी नाही, म्हणजे इथे बसला T. उरलेला एका जागेवर कोण बसलं? MPJF. ही झाली आपली वर्तुळ व्यवस्थेची मांडणी. आता दिलेल्या प्रश्नानुसार T च्या डावीकडे दुसरं कोण? T च्या डावीकडे पहिला आणि दुसरं कोण आलं? F आलं. पर्याय कुठला आला? पहिलाच. ठीक आहे. तर हे होते आपले आजचे बुद्धिमत्ताचे पेपरचे प्रश्न कसे वाटले सांगा. किती चुकले किती बरोबर याचं एकदा शहानिशा करा. कुठे चुकलात, कुठे सिली मिस्टेक करले, हे तुम्ही तुमचं स्वतः आत्मपरीक्षण करा. पुढच्या पेपर मध्ये जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करा. भेटूयात उद्या 11 वाजता आपल्या लाईव्ह लेक्चरला. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, थँक्यू.